आमदार सुरेश खाडे यांच्या कार्यालयासमोर राष्ट्रगीत गात केला निषेध। मंत्रीपद न मिळाल्याने म्हातारा डोक्यावर पडला। मैनुद्दीन बागवान। काल सांगली येथे माजी मंत्री आणि आमदार सुरेश खाडे यांनी मिरजेची तुलना मिनी पाकिस्तान अशी केल्याने संतप्त मिरजकर नागरिकांनी आज सुरेश खाडे यांच्या कार्यालयासमोर भारतीय ध्वज घेऊन राष्ट्रगीत गात त्यांचा निषेध व्यक्त केला। ज्यांनी मिनी पाकिस्तान असे संबोधले ते मूळचे पाकिस्तानचे असतील म्हणून त्यांच्या तोंडातून पाकिस्तान हे उद्गार आले। मंत्रीपद न मिळाल्याने म्हातारा डोक्यावर पडलाय असा टोला माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांनी लगावला। काल जे सुरेश खाडे यांनी मिनी पाकिस्तान म्हणून जे उल्लेख केलाय त्याविषयीचा मी सर्वप्रथम निषेध करतो आणि सुरेश खाडेने जे वक्तव्य केलेलं आहे मला मिरजकर जनतेला प्रश्न विचारला। गेले 20 वर्ष त्यांना आपण मिरज शहरातून निवडून देतोय। ज्या लोकांनी मिरज शहरामध्ये राहतात हिंदू मुस्लिम सर्व जाती धर्माचाही अपमान आहे। ज्या लोकांनी त्याला मतदान केले त्यांचाही यावेळी अपमान आहे। त्यांनी सांगायचा उद्देश एकच आहे की ह्या वेळेला मिरजेमध्ये ह्या विधानसभेमध्ये त्याने अनेक गोष्टीचा वापर केला, पैशाचा वापर केला, अनेक गोष्टीचा वापर केल्यानंतर सुद्धा मिरज शहरामध्ये त्यांना मिरजेतून मतदान देखील मिळालेलं नाही म्हणून हा म्हातारा डोक्यावर पडलं गेलं आहे। एवढं होऊन सुद्धा फडणवीस साहेबांनी त्याला मंत्रिमंडळात घेतलेलं नाही म्हणून हा म्हातारा डोक्यावर पडलाय, वाटकेल ते बोलायला लागलंय। कारण आता आय नायकवाड सांगितल्याप्रमाणे गेले 20 वर्ष जनतेने त्याला अंगावर घेतलं, निवडून दिलं। कारण हा मिरजेचा रहिवासी नाही आहे, हा मिरजेहून बाहेर गुंडून राहिलेला आहे। मला पोलीस डिपार्टमेंटला खात्याला सांगायचं आहे की ह्याचा पासपोर्ट आधी तपासा, हे मिरजेचा आहे का पाकिस्तानमध्ये आलेला आहे। मला तर शंका आहे की हे भारतात नव्हे, हेच पाकिस्तानमध्ये आलेलं आहे आणि इथं राहून इथं निवडून आलेलं आहे। त्यासाठी तिची चौकशी करावी आणि त्यांनी जे भाषा वापरलेलं आहे डिपार्टमेंट त्याच्यावर ताबडतोब गुन्हा दाखल करून त्यावर कारवाई करावी, अन्यथा हिजाब तीव्र आंदोलन आम्ही यापुढे करू। नमस्कार। आपल्या मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि माजी पालकमंत्री कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी काल एका कार्यक्रमामध्ये मिरज आणि हे मिनी पाकिस्तान असं संबोधलं आणि सांगितलं की मी 4 वेळा मिनी पाकिस्तानमधून निवडून येतो। आता जर हे 4 वेळा मिनी पाकिस्तानमधून निवडून येत असतील तर पाकिस्तानातल्या राज्यघटनेनुसार देखील पाकिस्तानचा नागरिक असेल त्यालाच ते तिकीट मिळत असताना निवडून येत असतील। ह्यांनी इनडायरेक्टली आमदारांनी मान्य केले का की ते पाकिस्तानचे नागरिक आहेत? आणि जर तुम्हाला एवढी हौस असेल पाकिस्तानचे नागरिक म्हणून जगण्याची तर तुम्ही पाकिस्तानात जाऊन राहावं, मिरजेत राहण्याचा तुम्हाला अधिकार नाही आहे। कारण तुम्हाला ज्या मिरजेच्या जनतेला निवडून दिले त्या मिरजेच्या जनतेस तुम्ही आज सरळ अपमान केला आहे। त्यांचं भारतीय नागरिकत्व तुम्ही नकारले आणि त्यांना पाकिस्तानी म्हणून संबोधले। प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला इथं मिरजेमध्ये व्यवस्थित राहण्याचा, नागरिक म्हणून जगण्याचा, धर्मनिरपेक्ष जगण्याचा अधिकार आहे आणि तुम्ही त्याला धर्माच्या चौकटीत अडकवायचा प्रयत्न करत असाल तर हा नालायकपणा मिरजेत खपून घेतला जाणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवावं। त्यासाठी आम्ही आज मिरजकर सगळेच नागरिक मिळून या सुरेशभाऊ खाडे यांच्या ऑफिस समोर उभं राहून आम्ही भारतीय आहोत आणि आम्हाला आमच्या देशामध्ये आमचं राष्ट्रगीत, आमचा तिरंगा ध्वज हा किती महत्त्वाचा हे सांगण्यासाठी आम्ही राष्ट्रगीत म्हटलं, तिरंग्याला सल्यूट केला, तिरंगा गीत म्हटलं आणि यांना सांगून दिलं तुम्ही जर याला पाकिस्तान म्हणत असाल तर आणि आमच्या राष्ट्रगीताला जर तुम्ही देशद्रोही म्हणत असाल तर आम्ही आमचं राष्ट्रगीत तुमच्या पाकिस्तानात, त्यांनी सांगितलेलं पाकिस्तानामध्ये उभं राहून तुमचा देशद्रोह करायला तयार आहे आणि पहिला देशद्रोह आम्हीच सगळ्यांनी मिळून केला आहे, तो राष्ट्रगीत म्हणून केला आहे। जर तुम्ही यापुढं अशा काही गोष्टी केलात, तुम्हाला आम्हाला 5 वर्ष सहन करायचं गरज पडू नये, आम्ही तुम्हाला लवकरच पाणउतार करायचा प्रयत्न करू आणि विनाकारण तुम्ही आमच्या मिरजेच्या मतदारसंघामध्ये जातीय तेढ निर्माण करून तो कुठला रत्नागिरीचा माणूस येतो इथं काहीतरी बडबडते आणि त्याचा तुम्ही पाठिंबा नाही, त्याच्यासमोर तुम्ही किती मोठे आहात हे दाखवण्यासाठी उगाच काहीतरी जर बरळत असाल तर हे सर्रास चुकीचं आहे, खोटं आहे। तुम्ही लवकरात लवकर थांबवावं आणि माझी पोलीस प्रशासन आणि इथल्या सांगलीतल्या सगळ्याच नागरिकांना अशी नम्र विनंती आहे की तुम्ही सुरेशभाऊ खाडे जे माजी पालकमंत्री आणि कामगार मंत्री होते यांच्यावर UAPAचा आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी। जर ती कारवाई होत नसेल तर आम्ही असं समजू की हे प्रशासन, हे गृह मंत्रालय, हे सरकार हे सगळं ह्या गोष्टींमध्ये सहभागी आहे आणि ते देखील देशद्रोही आहे। कारण आम्ही भारतीय आहोत आणि याचा आम्हाला अभिमान आहे। यांना अभिमान नसेल भाजपवाल्यांना तर आम्हाला नक्कीच त्याचा अभिमान आहे। लवकरात लवकर यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत, अन्यथा यांनी सगळ्यांसमोर येऊन भर सभेत पुन्हा देखील सभा घेऊन माफी मागावी एवढीच आमची इच्छा आहे। देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि कडक कारवाई करावी, अन्यथा याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे। माजी पालकमंत्री यांनी काल त्यांचं जे काय वाक्य बोललंय मिनी पाकिस्तान म्हणून ते
मिरजेतले सर्व जनतेला जे काय सर्व धर्म सर्व जाती याला ते उद्देशून बनलेत. त्यांना त्याचा विसर पडला होता की मिनी पाकिस्तान म्हणले. त्यांनी इतक्या वर्ष इथूनच निवडून येतात आणि जे जनतेने त्यांना काय इतकी मदत केली होती त्यांना तो विसर पडला आहे. आणि अशा पद्धतीनं जे बोलून इथं मिरजमध्ये जे सर्व धर्म सुखसुविधानं इथं व्यवस्थित राहतात त्यांना हे तिथं भांडण किंवा काय तर तंटा लिहून देण्याचं या वक्तव्याचा त्यांचा उद्देश असेल असं त्यांनी बोललेलं आहे. कारण मिरजमध्ये आता 650वा उरूस 25 तारखेला होणार आहे. तर त्याच्या आधी असं बेकल वक्तव्य करून त्यांनी मिरजमध्ये अक्षरशः काय तर घडवण्याचं काम त्यांचं षडयंत्र दिसतंय असं वाटतंय. कारण मिरजेतली जनता जे सर्व व्यवस्थित नांदत्या आणि इतक्या दिवस व्यवस्थित चालू आहे आणि त्यांनी इलेक्शनमध्ये त्यांना जे काय बोलायचं होतं आणि जे काय करायचं होतं त्यांनी केलंय. आणि जनतेने मिरजेतल्या ज्यांनी काय बोलले विरोधकांचा सुद्धा काय समाचार घेतला. पण मी एक त्यांना सांगू इच्छितो जे मिरजेतल्या जनतेने जे काय व्यवस्थित सांगितलं होतं आणि मतदान केलं आणि त्याचा त्यांना राग होता म्हणून त्यांनी बोललंय. पण पुढच्या काळात त्यांना इतके प्रश्न आहेत मिरजेतले त्यांनी तो तिकडे बघावे. कारण सगळ्यात मोठी घरपट्टीचा विषय आहे तो घरपट्टीकडे त्यांनी लक्ष द्यावं. मिरजेतले भाजी मार्केट आहे त्यांनी तिकडे लक्ष द्यावं आणि जे काय मिशन हॉस्पिटल आहे तिकडे लक्ष द्यावं. ज्यांनी दूध डेअरी आहे तिकडे लक्ष द्यावं. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आहे तिकडे लक्ष द्यावं. जे काही मिरजेतली सुखसुविधा तिकडं न लक्ष देता असं काय तर बेकल वाक्य कुणाला तर खुश करण्यासाठी त्यांनी बोललं. त्याबद्दल आमचा सर्व मिरजकर नागरिकांच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतोय. आणि त्यांना आमचं एक सर्वांना सांगणं आहे की त्यांनी माफी मागावी आणि दिलगिरी व्यक्त करावी. नाहीतर पुढच्या काळात त्यांना मिरजेची जनता माफ करणार नाही. मी त्यांचा निषेध करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. त्या आमदाराने सांगलीमध्ये एक वक्तव्य केलं आणि त्याने सांगितलं का मिरज हे मिनी पाकिस्तान आहे आणि मिनी पाकिस्तानातून मी 4 वेळा निवडून आलो आहे. खरं तर ही गोष्ट खऱ्या अर्थानं मिरजेच्या सगळ्या नागरिकांना मग हिंदू असतील मुस्लिम असतील सगळ्यांना लांछनास्पद असं वाक्य त्याने वापरलेलं आहे. आणि हा आता मी सगळ्यांच्या समोर माझा एक प्रश्न आहे की हे वाक्य किंवा हे जर एखादं वाक्य आणि शब्द एखाद्या मुसलमानानं वापरलं असतं तर आत्तापर्यंत मिरज नव्हे महाराष्ट्र पेटलं असतं. परंतु हा सत्ताधारी आमदार असल्यामुळे याला कुणीही त्याला कुणीही चाप लावायला तयार नाही. हा राष्ट्रद्रोह करतोय. या निमित्त त्याने हे जे बेताल वक्तव्य केलंय आणि त्याच ठिकाणी हे हिंदू राष्ट्र म्हणून लवकरच अस्तित्वात येईल हेही वाल्गना केले. म्हणजे तुमचा संविधानावर विश्वास नाही का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून शपथा खोट्या कशाला घेताय तुम्ही? शपथ घेत असताना आमदारकीची आणि मंत्रिपदाची शपथ घेत असताना सांगितलं की मी संविधानाशी आणि कायद्याशी बांधील राहीन. आणि मग हे जर असेल आणि संविधानाशी बांधील असाल तर मग हिंदू राष्ट्राची संकल्पना कशी काय येते मूर्त स्वरूपामध्ये? आणि त्याच्यासाठी तुम्ही कष्ट करताय असं सांगताय. मिरजेच्या असलेल्या बहुसंख्य मुसलमानांना एक लांछनास्पद आपल्याला त्यांना एक अपमानास्पद वागवायचं म्हणून या ठिकाणच्या लोकवस्तीला मिनी पाकिस्तान असं संबोधताय. हे खऱ्या अर्थानं मिरजेच्या सगळ्या हिंदू आणि मुस्लिम बांधवांना हे लांछनास्पद आहे आणि ह्यांना लाज वाटेल असे हे कृत्य यांनी ह्या आमदारांनी केलं आहे. भविष्य काळामध्ये यांनी आपलं तोंड सांभाळावं आणि तोंड न सांभाळता असंच जर बेताल वक्तव्य करत असाल तर भविष्य काळामध्ये याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल. हे लक्षात ठेवा. हिंदू राष्ट्राची संकल्पना मिरजेसारख्या धर्मनिरपेक्ष मतदारसंघामध्ये वाल्गना करताय हे चांगलं नाही. भविष्य काळामध्ये तुम्हाला आणि ह्यांना माहीत आहे 4 वेळा निवडून आलेत आणि पुढच्या वेळेला हे मतदारसंघ ओपन होणार आहे. यांचं काय टिकाव बिकाव लागणार नाही म्हणताना जाता जाता येईल ते तोंडाला येईल ते भरायला लागलेत. पुढच्या वेळेला तुमचा नंबर नाही. पुढच्या वेळेला मतदारसंघ ओपन होणार आहे. ओपन झाल्यावर तुम्हाला कुत्रे बी विचारणार नाही. आजच सांगायला लागलो. धन्यवाद. महानकर न्यूजसाठी आदी माने, मिरज. ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.